पसंद करता ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। मंजू, काय झालं? आता का शांत बसलीयस? माहित नाही, पण उगाच जीवाला घोर लागून राहिलाय. आईची लई काळजी वाटायला लागली अचानक. मंजू, अगं आईचा घरून फोन आला होता का? नाही, तरी बी भीती वाटते. गोलब काका, मी जरा घरी जाऊन येऊ? तुम्ही जाधव साहेब आले की त्यांना सांगा प्लीज. हो सांगतो. तू काय काळजी करू नकोस, तू जा. आम्ही बघतो सगळं. वय, तू आधी जाऊन भेटून या. आई बरीच असेल. आता तू इतके दिवस लांब राहतेस ना, म्हणून वाटत असेल. जा, जाऊन भेटून ये जा. गोलब काका, भारती मावशी, प्रिया, येते मी. मला गॅरंटी आहे, डॉक्टर म्हणणार गोड खाल्ल्यावर बरं वाटत. पण रत्ने, मला काय वाटतं माहिती का, तू किती बी विचार केला, अशा किती बी येरझाऱ्या घातल्या, तरी ते त्यांच्या बापाचे पैसे, ते कधी ना कधी त्याच्यावर हक्क सांगणार आहेत. उचकाटलं? थोबाड उचकाटलं का? खरं तेच सांगतोय. ग बसा. हक्क सांगणार म्हणून म्हणजे तुम्ही ह्या रत्ना काटेला अजून ओळखलंच नाही दिसतंय. मी तुला नाही ओळखलं. अव, आता ही पैसे मी तिच्या लेकीच्या लग्नासाठीच ठेवले ती नव्हता. मग ही पैसे जर तिच्या आजारपणासाठी आपण दिलं तर पुन्हा लग्नासाठी आपल्याला उधारीने घ्यायला लागतील. परत असा कुठला सूर्य उगवणार नाही जो त्याच्या मंडपात आपल्या डीजेचं लगीन लावत. माझं थोबाड नाही वाजत आहे, दरवाजा वाजतोय. मायाली की आले असतील पैसे मागाय. आता बघा की कसं ऐकवती. पैशाचा समजा हिशेच क्लोज करून टाकती. म्हणजे तू तू इथं कशी काय? नाही म्हणजे दुटीला नाही जायचं तुला? जाणार आहे, जरा आईशी बोलायचं होतं म्हणून आले होते. हा, मग इथं कशाला आलीस? म्हणजे अगं नाही म्हणजे तिकडं हॉस्पिटलात जायचं नाहीस मी. अगं आमरी तिला घेऊन तिकडच गेली की. अगं काय झालं अचानक तिला? समजा बरं आहे ना? सांग की काय झालंय? अगं आता मला काय माहिती तिला काय झालंय. सकाळी इथं गेटच पडली होती चक्कर येऊन. खरंच आली होती चक्कर का काम करायची नाही ती म्हणून नाटकं करत होती कोणाला ठावं. आता बघ की चक्कर आली आहे, ह्या होतंय त्या होतंय म्हणून कारण द्यायची. आणि दवाखान्यात चल म्हणलं की नग नग डॉक्टर नग 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 डॉक्टर नग करायचं. असं कोण करतं का खरं असल्या? कुठल्या दवाखान्यात गेलं? मला काय माहिती कंच्या दवाखान्यात नेलंय. तुझ्या बहिणीला फोन लाव आणि विचार. आणि तिला म्हणाव जित्ती हाय का नाही ती बी सांग. सत्यदाजी, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर आईचं काय झालं असतं काय माहित. असं काय बी नाही. मी काय ग्रेट मोठी मदत केली नाही तेव्हा. अगं आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जाणे इतपत माणूस की प्रत्येकाच्यात असायला पाहिजे. बरं ते राहू दे, तू वाघमारेनं कळवलं का? मी कळवायच्या आधीच तिला सगळं कळलंय. ती आईला भेटायचं म्हणून घरी गेली होती. आत्याने तिला सगळं सांगून टाकले. बर,
अमृता, हा माझं एक काम करशील का? करते की. काय? वाघमाऱ्यांना अजिबात कळू देऊ नको की मी मदत केली म्हणून. पण असं का? हे बघ, त्यांच्या मनात आधीच माझ्याविषयी लई गैरसमज आहेत. तेव्हा ते तसंच राहतात. मी मदत केलेलं त्यांना आवडेल का नाही हे बी मला माहित नाही. नाहीतर उगाच त्यांना वाटायचं की मी मोठेपणा घेतोय. असं काय बी नाही दाजी. तिला असं काहीच वाटणार नाही. मला माहिती की दीदीचा स्वभाव. ते काय बी असू दे, पण तू त्यांना अजिबात सांगू नको की मी मदत केली. अहो पण ऐक माझं प्लीज. चालतंय, नाही सांगत. बघ. तू इथं काय करतोय? ते मी रस्त्यावरनं अचानक जात. कुणाला धडकवली बिडकवली नाही ना गाडी? जाऊ दे. हिरांना ऐकून बी घेता येत नाही. सगळं स्वतःच ठरवायचं. सर, तुम्ही वाघमारे पेशंट बरोबर आहात ना? होय तुम्ही त्यांचं बिल पे करणार आहात ना? होय, मीच करणार आहे. किती झाले? ठीक आहे. सर, तुमचं नाव? सत्यजित सुर्वे. ओके हे बिल तुमच्याकडेच ठेवा आणि त्यांना द्या नंतर. ओके, थँक्यू. आई, आता असं अंगावर दुखणं काढायचं बंद करा. तुला एका शब्दानं बी मला सांगावंसं नाही वाटलं का? अगं दीदी, तुला सांगायचं तर लांबच राहिलं. हिनं मला बी काही सांगितलं नव्हतं. आणि पैसे खर्च होतात म्हणून दवाखान्यात यायला पण नाही म्हणत होती. ही पैशाचा विचार करत बसते आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते बघ. ह्यात आईची काय बी चूक नाही. आम्ही मीच लक्ष द्यायला हवं होतं. मी माझ्या व्यापात एवढी गुंतले होते ना की माझं तुमच्याकडे दुर्लक्षच झालं. अगं तू कशाला आता स्वतःला कोसत बसतेस? हा, तसं बी थोड्या दिवसांसाठी का होईना, पण तुझं तुला संसार आहेच की. आमचं आम्ही बघू काय ती. हो, आता आपलं आपल्याला बघितलंच पाहिजे. वा, म्हणजे तुम्ही दोघी बी मला परक करून मोकळ्या झाल्या. काय म्हणतोय पेशंट? कशी आहे तब्येत आता? डोळे बघू. वेळेवर आलात म्हणून बरं झालं. तुमचा बीपी वाढलाय, त्यामुळं आता जेवणाचं पथ्य पाणी आणि कमी ताण घेणं हे आता तुम्हाला सक्तीच आहे. मंजू मॅडम, आता पहिल्यापेक्षा यांची तब्येत चांगली आहे. तुम्ही त्यांना हवं तर आता घरी घेऊन जाऊ शकता. थँक्यू डॉक्टर. डॉक्टर, बिल किती झालं? बिलाचं ना, ते तुम्ही तिकडे काउंटरला विचारा. बर. आमरे, मी आले काउंटरवर जाऊन. सुनंदा वाघमारे नावाचे पेशंट आहेत. त्यांचं बिल किती झालं? त्यांचं पेमेंट तर झालं मगाशी. कुणी केलं? सॉरी, मी डिटेल्स नाही देऊ शकत. हे बघा, मी पोलीस आहे आणि माझ्या आईच्या आजारपणासाठी तुमच्या दवाखान्यात आले. त्यामुळे पैसे कुणी दिले मला कळायलाच हवं. थांबा, सांगते. हे बघा बिल, पेमेंट झालेलं आहे. सत्यजित सुर्वे यांनी भरले आहेत पैसे. याची काय गरज आहे? क्रिकेट खेळलायस का? क्रिकेट आता हा खेळ खेळ.
नशिबाचा खेळ. 6 गोळ्या, एक ठेवतोय. नशिबाच्या खेळात मजा येईल. ही तीच बंदूक आहे त्यांनी आमच्या भागातल्या एका मोठ्या नेत्याला मारलं होतं आणि माझं नशीब बदलून टाकलं. तर खेळ आहे म्हटल्यावर नियम आले. एकदा तू चाप उडायचा, एकदा चाप मी उडणार. बघू माझा हेड शॉट होता. नको, माझं चुकलं, माझं चुकलं. दादासाहेब नको, नको दादासाहेब नको. नशीब बलवत्तर म्हणून वाचलंस. आता तुझी नको दादासाहेब, चाप ओढ. माझी शेवटची चुकी म्हणून माफ करा. चाप ओढ. माझंही नशीब बलवत्तर आहे. तसं मला माफ कर. मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. तात्यासाहेब मला सोडा, तात्यासाहेब सोडा मला. नको तात्यासाहेब, नको, नको तात्यासाहेब, तात्यासाहेब नको. मला माफ करा, माझी चूक झालं, मला माफ करा. मी तुला 3 शेड आणायला सांगितले होते, तू एकच शेड घेऊन आला. याचा 200 एवढा. तात्यासाहेब त्याचं काय झालं? माल विकलाच गेला नाही. गावाच्या वेशी बाहेर आपले ट्रक अडवलं जातात, पैसे मिळतच नाहीत. मी काय करू तात्यासाहेब? तुझ्या मूर्खपणामुळे आमचा एक ट्रक पकडला गेला. आमची मुलगी मंजिरी वाघमारे होती म्हणून तो ट्रक सुटला. तिथल्या हालचालीवर लक्ष ठेवता येत नाही काय? पंकज, त्या मंजिरी वाघमारेला आम्ही आमची लेख का म्हणलं माहिती? असे काम चुका बिंडोक लोक आमच्या सेवेत आहेत म्हणून. बर बस तिकडे सोप्या म्हणे. बस बर बस. नको तात्यासाहेब, नको तात्यासाहेब, नको तात्यासाहेब, नको. नशीब बलवत्तर आहे तुझं. 4 चान्स झालेत. बघू 5व्याला काय होतंय ते. नको तात्यासाहेब, तात्यासाहेब, तात्यासाहेब मला एकदा चान्स, आणि तुमचं दोन्ही शेअर मी परत आणतो, नक्की देतो. पण या वेळेला मला माफ करा तात्यासाहेब. तात्यासाहेब मला माफ करा. तात्यासाहेब मला माफ करा. ठीक आहे, तुला माफ केलं. तुला चेकपोस्ट वरून गाडी काढून द्यायला आमची मदत होईल. पुन्हा अशी चूक होता कामा नये. जा. बस. आमरे, तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन गेलीस आणि त्याने मला असं बसून राहायला सांगितलंय बघ. मग समधी कामं खोळंबल्यात. धुणं, भांडी, केर, फरशी. कशाला काळजी करतेस? सगळी कामं मी करते, तू आराम कर. अगं, तुला तुझा अभ्यास बी आहे ना. मग मी करीन ग सगळं बरोबर मॅनेज, तू फक्त आराम करायचा. सुनंदे, बरी आहेस नव का ग आता? हा, साखर खाल्ल्यावर बरं वाटेल असंच म्हणले असतील ना डॉक्टर? अवकाशाचं काय, मला इथं किती काळजी लागून राहिली होती. म्हणलं सुनंदी आता हॉस्पिटलात माघारी येते का नाही, घरला कुणा ठावं. कसली असशील गाते, आईची हालत तू स्वतःच्या डोळ्यानं बघत होतीस.
तरी बी मदत केली नाहीस. स्वतःच्या पोराच्या लग्नासाठी आमच्या हक्काचे पैसे आम्हाला दिले नाहीत. मदत तर करत नाहीसच, पण मग हे तोंडात इश कशाला वाकायचं असतं ग? हे वचक्या तोंडाचे, जरा थोबाड सांभाळून बोलायचा. वयाचं भान ठेवून बोलायचं. आणि काय ग, कसलं तुमचं हक्काचं पैसे ग? उग काय बी बोलू नगस. मी बोलणारच, कारण ह्यो तुझा बिनकामाचा नवरा, तुझा लोक आणि तुम्ही तिघं बी आमच्या जीवावर बसून खाताय. आणि तुझं ऐकून घ्यायला मी दिदी नाही आणि आई बी नाही. बर, म्हणजे तू आता एवढी मोठी झाली असवी, मग कशाला ग मग अशी माझ्या पुढे हात पसरत होतीस? ते पैसे दे की मला आईला दवाखान्यात घेऊन जायचे. म्हणजे आईचा आजार पण निभवायचं म्हणलं की मग तू बारकी आहेस, आणि पैसे मागायचो, हक्क दावायचा म्हणलं की मग तू लय मोठी आहेस, हाय का नाही? पर तू सुद्धा तुझ्या बापाच्या आणि तुझ्या बहिणीच्या जीवावर जगत्यास, एवढं ध्यानात ठेव. नुसतं शिकत बसले, पैसे कमवायची अक्कल आहे का? आणि दुसऱ्याला शिकवाय निघल्या. अगं तुझी ती दीदी बघ जा, कशी जरी असली का नाही तरी बी पैसे कमवत्या आणि ही घर चालवत्या. तुला ह्यातलं काय तर जमतंय का? नुसतं थोबाड चालवाय तेवढं जमतंय. ही थोबाड आहे का नाही, या थोबड्याचा जबडा जेवढा उगाडत्यास का नाही लबा लबा करायसाठी, तशीच हात चालव काम करायसाठी, म्हणजे पैसे कमवशील. हा, तू पण पैसे कमव की काम करून, स्वतः कर की काम. मान्य बाबा, मी नाही जात कामाला, पण माझी बायको आहे, मला काम लागेल. माझी बायको पण मला सांभाळते ना. तुझं काय, तू आयतं खातीये, आयत्या वेळेवरची ना गेलेस तू. ते बघ आधी, स्वतःकडे बघायचं नाही, दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं. तुम्ही दोघे बी जर शांत होता का? मी हात जोडते तुमच्या पुढं, पण शांत व्हावं, नका वाद घालू. आधीच काही कमी आहेत का आपल्या डोसक्याला? होय ना, मग ही समज आपल्या लाडक्या लिकीला समजावायचं, मला नाही. आली मुठ्ठी हक्क दावणारी, 4 पैसे कमवायची अक्कल आहे का? आधी पैसे कमवायचं आणि मग ह्या रत्नाला काट्याला शिकवायचं. ही नेबळेड कुठं राहिली काय माहिती. इथं समधी कामं तशीच पडून झालेत गावाधरणं. मम्मी साहेब, सत्या भाऊजी तिच्याशी नीट वागायला लागल्यापासून का नाही लई शायनिंग मारायला लागलीये बघा. मग सगळी कामं बी तशीच टाकून गेलीये. आता येणार कधी, आवरणार कधी, आणि आपल्याला जेवण मिळणार कधी बया. एकदम बराबर बोलली बघ सपने तू. ही नेबळत डोक्यात चढायच्या आधीच हिला खाली उतरवली पाहिजे. काय नेबळत, कुठं राहिली होतीस? तिथं समजा घरात चौकीचा झालाय आणि तू बस गाव हिंडत. येत आलं की कसं काम येत होत्यात ना. सुरव्यांच्या घरी कसं सगळं टायमावर लागतंय. टायमावर यायचं, टायमावर काम करायचं, कळलं का? तुझी ही नाटकं कायम खपून घेतली जाणार नाहीत. मी कुठं बाहेर गेले नव्हते, माझ्या आईला ऍडमिट केलं होतं, तिथं गेली होती. ए, कौतुक कोणाला सांगतेस? हा, फोन करता आला नाही एक तुला? मला चांगलंच ठाव आहे. कारण कोणाला देतेस ग? आजारी बिजारी काय नाही, तुझ्याकडनं नाही माहेर सुटत नाही. अगं मग राहा की तिथंच. 6 महिने तरी कशासाठी आमच्यावर लोट देतेस? मम्मी पास. लई बोललात. काय चाललंय काय तुमचं? सत्या, अरे उशीर होता तर कळत येत नाही हिला. काही नाही, नुसती कारण देते ही. तुला सांगते ही पोरगी. मी सगळं ऐकलंय. त्यांची आई आजारी होती, तिथे गेल्या होत्या त्या. तर मग उगाच कशाला कावताय त्यांच्यावर? बघा, मी म्हणत होते का नाही,
सत्या बाजूने लेक डोक्यावर चढून ठेवलंय तिला. अरे पण उशीर होतोय म्हणल्यावर कळवायची पद्धत असते का नसते? तू उगा तिची बाजू घेऊ नका, तुला सांगून ठेवते. मम्मी तुला बी चांगलंच माहिती आहे, तो सत्या फक्त सत्याचीच बाजू घेतो. आणि स्वतःची आई आजारी असल्यावर कुणाच्या लक्षात राहणार आहे अगं? आणि आजच्याच दिवशी झालंय ना असं, एकाच दिवशी चालतं की. वाघमारे हा जावा तुम्ही, फ्रेश होऊन घ्या. जाताय ना व? हे बघ सत्या, ह्याची तू काय मम्मी ऐक, बस बस शांत हो. अगं एखाद्याची आई आजारी असेल ना तर आपण समजून घ्यायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे. आता ह्याच्या जागी तू असतीस तर विचार कर बघू काय झालं असतं माझं. मी तर अख्ख्या जगालाच विसरून गेलो असतो. असंच असतं बघ, प्रत्येकालाच ना आपली आई लई महत्वाची असते. तेव्हा जर आईचा विषय असेल ना तर आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि वाघमारे खरं बोलतात, माहिती आहे मला. तू शांत राहा आणि उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको. हा